नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे फेब्रुवारी महिन्यात अशी एक घटना घडणार आहे जी तुमचं मन, नातं आणि आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही खूप भावना तुमच्या दाबून ठेवल्या, सगळ्यांची काळजी घेतली, पण तुमचं काय? फेब्रुवारी नंतर तुमच्या भावना कमकुवत नाही, शक्ती बनणार आहे. मी स्पष्ट सांगतो, ही घटना 100% घडणार आहे. शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी सांगणार आहे असा एक उपाय जो कर्क राशीचे नशीब आणि मन दोन्ही शांत करेल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या या चॅनलवर आणि तुम्ही पाहत आहात कर्क राशीसाठी फेब्रुवारी 2026चं संपूर्ण राशी भविष्य. कर्क राशी म्हणजे भावना, काळजी, नात्यांची खोली. तुम्ही बाहेरून शांत पण आतून खूप काही सहन करणारे असतात. मागील काही महिने तुमच्यासाठी खूप भावनिक गेले. कर्क राशीच्या लोकांनो, तुम्हाला असं वाटलं ना की मी सगळ्यांसाठी आहे पण माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या भावना कोणी समजून घेत नाही, घर, नातं, जबाबदाऱ्या सगळं माझ्यावरच आहे, मन शांत नाही, झोप पूर्ण होत नाही. कारण काय होतं, चंद्रग्रह कमजोर आहे, भावनिक थकवा आहे. याचा परिणाम निर्णयात गोंधळ, मन उदास आणि विश्वास तुटलेला. पण कर्क राशीचे हृदय कमकुवत नसतं, ते खोल असतं. फेब्रुवारी कर्क राशीसाठी हिलिंगचा महिना आहे. चंद्रग्रह मजबूत होतोय, घर कुटुंबचा भाव सक्रिय होतोय, मनाला शांती मिळते. याचा परिणाम भावनिक स्थैर्य, नात्यांमध्ये समज, घरात समाधान, मनावरचं ओझं हलकं आहे. लक्षात ठेवा, कर्क राशीचं सामर्थ्य भावनांमध्ये असतं. फेब्रुवारीमध्ये एक संवाद, एक निर्णय, एक माफी तुमचं आयुष्य शांत करू शकते. आता नीट ऐका, फेब्रुवारीमध्ये अशी घटना घडेल ज्यानंतर तुम्ही स्वतःला दोष देणं बंद कराल. जो त्रास तुम्हाला होतो आहे तो मनातून आता निघून जाणार आहे. नात्यामध्ये स्पष्टता येणार आहे. ही घटना म्हणजे तुमचं मन हलकं होणार आहे. जे तुम्ही आतमध्ये दाबून ठेवलं होतं ती बाहेर येणार आहे आणि त्याच क्षणी उपचार सुरू होतील. तुमचं मन शांत होतंय, तुमची सहनशक्ती शहाणी बनते आणि चंद्रदेव तुमच्यावर कृपा करत आहेत. फेब्रुवारी नंतर कर्क राशीचा माणूस भावनेत वाहत नाही, भावनेतून उभा राहतो. सोमवारी संध्याकाळी तुम्ही चंद्रदेवाची पूजा करा, याने तुम्हाला लाभ होईल. ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करा, याने तुम्हाला लाभ होईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर समजा हा संदेश आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होतात. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.